राधिकाला विराज कधीच आवडत नव्हता, पण आता नकळत ती विराजकडे ओढली जात होती. विराजला सुद्धा राधिकाची काळजी वाटायला लागली होती. तो तिला काय हवं नको ते बघत होता. या उलट आज पहिल्यांदा ती त्याच्याकडे एवढ्या आनंदाने बघत होती. त्याने लगेच नोटीस केलं. "चल राधिका, आपण बाहेर एकत्र ब्रेकफास्ट करूया," तो हसत बोलला. ती लगेच त्याच्यासोबत बाहेर आली. आज हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बरेच पदार्थ मांडून ठेवले होते. "हे सीट, तुला यातलं जे काही आवडतं ते खा," विराज तिला टेबलकडे इशारा करत बोलला. ती जाऊन त्याच्यासमोर बसली, पण ईशानी कुठे दिसत नव्हती. "ईशानी मॅडम," तिने इकडे तिकडे बघत विचारलं. "ती फ्रेश व्हायला गेली आहे. येईल. तू स्टार्ट कर. तुला भूक लागली असेल." "नाही, आपण त्यांची वाट पाहूया." राधिकाने हसत नकार दिला. तो काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने तो रिसीव्ह केला. "हे मॉम," विराज फोनवर बोलला. पलीकडून काहीतरी बोलणं झालं. "सॉरी मॉम, मी शोमधून डायरेक्ट ईशानीकडे आलो आहे. इथूनच ब्रेकफास्ट करून घरी येईन," तो बोलला. पुन्हा समोरून काहीतरी बोलणं झालं. "ओके, आज विचारतो तिला. चल बाय, मी येतो थोड्या वेळाने. लव्ह यू," तो बोलला आणि त्याच वेळी आऊच राधिकाच्या तोंडून आवाज बाहेर पडला. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं, पण तिलाच कळत नव्हतं नक्की काय झालं ते. पण पोटात कोणीतरी किक मारल्यासारखे तिला वाटलं. पण पोटात कोण कशाला किक मारेल? तिने ओशाळून मान खाली घातली. नक्की काय झालं? पोटात गॅस झाला का जास्त खाऊन? ती स्वतःलाच विचारत होती. तेवढ्यात ईशानी त्या दोघांना जॉईन झाली. "राधिका, आम्ही विचार करत होतो की आज तुला विराजच्या घरी घेऊन जायचं. तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?" ईशानीने विचारलं. राधिका मनातून थोडं घाबरली, पण नाकार पण देऊ शकत नव्हती. "ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही," तिने हसत उत्तर दिले. "ओ, दॅट्स नाईस. मॉम आणि बाकीचे खुश होतील," विराज आनंदाने बोलला. थोड्याच वेळात ब्रेकफास्ट करून ते तिघे पण गाडीत जाऊन बसले. ईशानी पुढच्या सीटवर विराजच्या शेजारी बसली होती, तर राधिका मागे बसली होती. काही अंतरावर गेल्यावर एका मोठ्या काचेच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली. राधिकाने बाहेर नजर टाकली, पण घरासारखे काही वाटत नव्हतं. उलट कोणती तरी कॉर्पोरेट कंपनी दिसत होती. "राधिका, तू थोडं पुढे येऊन बस. मला इथे थोडं काम आहे. अर्ध्या तासात परत येईन." "ओके." ईशानीने मागे वळून राधिकाला विचारलं. "ओके मॅडम," राधिका बोलली आणि पुढे येऊन विराजच्या शेजारी बसली. विराज फोनवर त्याच्या कामात बिझी होता. त्यामुळे ती आसपासचा परिसर बघत बसली. "हे राधिका, कालचा शो पाहिला?" फोन होताच विराजने विचारलं. "हो सर, खूप छान होता आणि थँक सो मच. तुम्ही माझं नाव घेतलं." राधिकाने त्याचे आभार मानले. "जे तुझं आहे त्यावर दुसऱ्या कोणाचं नाव कधीच येऊ शकत नाही. सो मला थँक म्हणायची गरज नाही," विराज हसत बोलला. तिने पण त्याला स्मित हास्य दिलं. "एनिवे, सॉरी." विराज आता थोडं सिरियस होत बोलला. राधिकाने थोडं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. "सॉरी कशासाठी?" तिने न समजून विचारलं. "स्कूलमध्ये तुझी जी चेष्टा केली होती त्यासाठी. काल फक्त सॉन्ग बोललो. सॉरी बोलायचं राहूनच गेलं." त्या दिवशी त्या चिठ्ठीमध्ये पण सॉरी बोलायचं राहून गेलं होतं, विराज बोलला. आणि आता राधिका शॉक झाली. त्याने आपल्याला ओळखलं असेल याचा तर तिने रात्री पण विचार केला नव्हता. पण आता तो समोरासमोर सॉरी बोलत होता. "तुम्ही ओळखलं मला?" तिने त्याला विचारलं. "हो, खूप अगोदर ओळखलं होतं. पण मला वाटलं कदाचित तुला ओळख दाखवायची नाही." विराज, "ते सर." राधिका थोडं ओशाळली. "इट्स ओके. तसंही माझं तुझ्यावर खराब इम्प्रेशन होतं. सो इट्स रिअली ओके. पण प्लीज, आता मी मनापासून सॉरी बोलतोय. इनफॅक्ट ते सगळं झाल्यावर तेव्हा मला एवढासा विषय इतका मोठा होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण जेव्हा कळलं की तुला याचा त्रास होतोय, तेव्हा खूप वाईट वाटलं. म्हणून एक चिठ्ठी तुला लिहिली होती." विराज हसत बोलला. "थँक सर." राधिका पण हसत बोलली. तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा वाजला.
त्याने थोडा वैतागून फोन रिसीव्ह केला. फोनवर त्याचा कोणीतरी मित्र कम फॅन असावा असं वाटत होतं. हे बडी, बाय, सी यू अँड लव्ह यू टू. विराट फोन ठेवत बोलला. आणि यावेळी राधिका जी पोटावर हात ठेवून बसली होती, तिला पुन्हा एकदा पोटात काहीतरी हल्ल्यासारखं जाणवलं. तिच्या हाताला हलका धक्का बसला. ती लगेच सावध झाली आणि पुन्हा पोटावर थोडा जोर देऊन काही होतंय का बघू लागली. पण पुन्हा काहीच हालचाल जाणवली नाही. पण सकाळी आणि आता बरोबर विराज काहीतरी बोलला. त्यावरच काहीतरी हालचाल झाली हे मात्र तिला कळलं. आणि त्याच वेळी तिला थ्री इडियट मूव्ही मधला तो बेबी किक मारतो तो सीन आठवला. म्हणजे आपली बाळपण नक्कीच किक मारतात. आय लव्ह यू. ती पोटावर हात ठेवून हळू आवाजात बोलली. पण काहीच हालचाल झाली नाही. तिचं मन खट्टू झालं. व्हॉट? विराजच्या आवाजाने तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. ते राधिकाला आता काय सांगायचं तेच कळत नव्हतं. शेवटी तिने काहीतरी विचार केला आणि अचानक त्याचा हात पकडला. त्याने थोडं समकून तिच्याकडे पाहिलं. तिने हळूवार त्याचा हात स्वतःच्या पोटावर ठेवला आणि यावेळी विराज पूर्ण स्तब्ध झाला. वरून ड्रेसमध्ये इतकं जाणवत नसलं तरी जेव्हा त्याचा हात तिच्या पोटावर गेला तेव्हा त्याला तिच्या पोटाचा घेर जाणवला. एक अनामिक ओढ त्याच्या मनात दाटून आली. आय लव्ह यू. राधिकाच्या आवाजाने तो शॉक झाला आणि समकून तिच्याकडे पाहू लागला. ती बोलली आणि मग त्याला समजलं तिला काय सांगायचं आहे ते. ती बेबीजना आय लव्ह बोलायला सांगत होती. आय लव्ह यू. तो हसून तिच्या पोटाकडे बघत बोलला आणि त्याच वेळी त्याच्या हाताला एकदम हलकी किक जाणवली. तो आता जास्त शॉक झाला. हे राधिका? त्याने थोडं घाबरून विचारलं. बेबी किक मारत आहेत. राधिका हसून बोलली. सिरियसली? विराजने डोळे विस्फारून विचारलं आणि लगेच थोडं पुढे झुकून दुसरा हात पण तिच्या पोटाच्या दुसऱ्या बाजूला लावला. हे बेबीज, आय लव्ह यू. त्याच्या दोन्ही हातांना हलकी किक लागली आणि तो आनंदाने वेडा झाला. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून राधिका पण खुश झाली. विराज त्याच आनंदात तिच्या आणखी जवळ सरकला आणि त्याने आता खाली झुकून तिच्या पोटाला जवळजवळ मिठीच मारली. त्याच्या या अनपेक्षित वागण्याने राधिका थोडं गोंधळून गेली. त्याच्या हातांचा विळखा एकदम शरीरावर काटा आणून गेला. पण तिने त्याला दूर मात्र केलं नाही. राधिका, आय एम व्हेरी हॅपी. विराजने तसंच तिच्या पोटाला मिठीत घेऊन विचारलं. पण तिच्याकडून उत्तर मात्र आलं नाही. कारण तो इतका जवळ होता की तिला काही सुचत नव्हतं. ती पूर्ण ब्लॅक झालेली. उगीच शरीरात आता जास्त थरथर जाणवू लागली होती. ती काहीच बोलत नाही. हे पाहून त्याने तिच्या पोटावरचा एक हात काढला आणि तिच्याकडे पाहिलं. तिच्या सावळ्या चेहऱ्यावरची हलकीशी गुलाबी छटा आणि नाजूक ओठांची हलकीशी थरथर पाहून तो एकदम गोंधळला आणि लगेच मागे झाला. राधिका, आय एम सॉरी. ते मी एक्साइटेड झालेलो. सो मिठी मारली. प्लीज डोंट माइंड. तिच्याकडे पाहून दिलगिरी व्यक्त करत तो बोलला. इट्स ओके. राधिका श्वासावर कंट्रोल करत आणि थोडं हसण्याचा प्रयत्न करत बोलली. एवढ्या वेळात तिची हृदयाची गती पण वाढली होती आणि आज तिला तिचे ठोके जाणवत होते. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. विराजने बटन दाबले तसं खिडकीची काच खाली झाली. हे आय एम डन. राधिका प्लीज मागे जातेस का? ईशानीने हसत विचारलं. हो. राधिका बोलली आणि उतरून पुन्हा मागे जाऊन बसली. मग विराजने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका आलिशान बंगल्यात येऊन थांबली. राधिका स्वतः सपोर्ट सांभाळत खाली उतरली. विराजचं घर बरंच मोठं होतं. आजूबाजूला झाडांनी नटलेलं लॉन घराची शोभा वाढवत होतं. राधिका, कम हिअर. विराज बोलला आणि त्या दोघांना घेऊन घरात आला. हॉलमध्ये त्याची मॉम आणि आजी आजोबा अगोदरच हजर होते. त्या सगळ्यांनी तिचं चांगलं स्वागत केलं. आधी तर राहून राहून तिच्या पोटाकडे बघत होती. राधिकाला थोडं अवघडल्यासारखं वाटू लागलं.
राधिका, तुला आवडणारे सगळे पदार्थ आंटीने बनवायला सांगितले आहेत. आणखी काही राहिलं असेल तर सांग. ईशानी बोलली. आता भूक नाही. थोड्या वेळाने खाल्लं तरी चालेल का? राधिकाने विचारलं. हो, तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. तोपर्यंत बंगला बघून घे. मॉम बोलली. ओके देन. मी तिला घर दाखवतो. विराज बोलला. तसं बाकीचे लोक थोडे चमकले. तुम्ही कॉपीच करा. आम्ही आलोच. विराज हसत बोलला. बरं जा. व्यवस्थित दाखव तिला. पायऱ्या चढता येतात का बघ. मॉम बोलली. विराजने मानेनेच होकार दिला. राधिका कम. तो राधिकाला बोलला. राधिका थोडं संकोचून उठली आणि त्याच्या बरोबर गेली. विराजने पहिलं तिला गार्डन, स्विमिंग पूल आणि खालच्या खोल्या दाखवल्या. मग तो तिला वरती जाणाऱ्या पायऱ्यांकडे घेऊन गेला. मला वरती चढता नाही येणार. राधिका पायऱ्यांकडे बघत बोलली. जस्ट ट्राय. विराज बोलला आणि तिच्या समोर हात पकडला. तिने त्याचा हात पकडला आणि हळूहळू त्याच्यासोबत एक पायरी चढू लागली. वरती गेल्यावर तिला जबरदस्त दम लागलेला. तिचा फुललेला श्वास पाहून विराज पण थोडा काळजीत पडला. हे काय झालं? तू ठीक आहेस का? त्याने लगेच तिला विचारलं. दम लागला. दोन दोन आहेत ना. खूप जास्त वेट घेऊन वर चढते आहे. सो ती थोडं हसत बोलली. ओ हॅलो. तू माझ्या बेबीला फॅट बोलते का? विराजने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. तसं तिला थोडं हसूच आलं. पण हसता हसता घसा कोरडा पडल्यामुळे तिला ठसका लागला. तो लगेच तिला एका रूममध्ये घेऊन गेला. हे राधिका, सीट. वेट, मी तुला पाणी देतो. तो तिला बेडवर बसवत बोलला. राधिका खोकता खोकता आजूबाजूला बघत होती. ती रूम होतीच इतकी सुंदर, ती तिची नजर हटत नव्हती. तेवढ्यात हे घे. विराईने तिच्या ओठांना ग्लास लावला. तिने पाणी पिलं. मग थोडं बरं वाटू लागलं. ही कोणाची रूम? राधिकाने रूम बघत विचारलं. इट्स माय बेडरूम. तो बोलला. ब्युटिफुल. तो असंच बोलला. तेवढ्या तिथं ईशानी आली. राधिकाला बेडवर बसलेलं पाहून नकळत तिच्या कपाळावर आड्या जमा झाल्या. हो, झालं का दाखवून सगळं? ईशानीने स्वतःचा चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत विचारलं. येस, माझी बेबी दादा माझी बेडरूम बघत आहेत. राईट. विराज बोलला. ईशानीने जबरदस्ती स्मित हास्य दिलं. पण त्याचं ते बोलणं राधिकाला मात्र खटकलं. विराज, तुला मॉम बोलवत आहे. मी राधिकाला घेऊन येईल. ओके. विराजने एकदा राधिकाकडे पाहिलं आणि मग तो तिथून बाहेर पडला. ईशानी राधिकाच्या शेजारी जाऊन बसली. कशी आहे ही रूम? ईशानीने सहज विचारावं तसं विचारलं. इट्स रिअली ब्युटिफुल. राधिका हसत बोलली. हो, तुला आवडली. म्हणजे आता विराजच्या बेबींना पण आवडली असणार. ईशानी हसत बोलली आणि यावेळी राधिका थोडं शॉक झाली. मगाशी तिला विराजचं बोलणं खटकलं होतं आणि आता ईशानीचं खटकत होतं. दोघं पण बेबी फक्त विराजचा आहे असं का बोलत होते? तुम्ही असं का बोलताय? त्यांच्याशी लग्न झाल्यावर हे तुमचे पण होणार आहेत. राधिका बोलून गेली. पण ते शब्द बोलताना तिलाच जास्त वेदना झाल्या. पण तिने माघार मात्र घेतली नाही. हो, ते लग्न झाल्यावर सध्या तरी त्याला त्यांच्याबद्दल फील होतंय. स्ट्रेज आहे खरं तर. कारण विराज इतका हळवा नव्हता. बट त्याचे स्वतःची बेबी आहेत. सो मे बी त्याचा आतापासूनच बॉन्ड तयार झाला असेल. ईशानी दुसरीकडे बघत बोलली. मग तुम्ही पण आतापासून बॉन्ड तयार करा. आतापासून ते कसं? आय मीन माझं त्यांच्याशी कसलाच रिलेशन नाही. ईशानी थोडं नाराज होत बोलली. एक विचारू? राधिकाने ईशानीला निरखत विचारलं. हो ईशानी, तुम्ही आई होऊ शकत नाही का? राधिकाने विचारलं आणि 100 ईशानीचा चेहरा नाराज झाला. हो. ईशानी एक दीर्घ श्वास सोडत बोलली. आय एम सॉरी. इट्स ओके. असं नाही की मला हा जन्मापासून प्रॉब्लेम आहे. खरं तर मी आई बनू शकत होते. 2 वर्षापूर्वी प्रेग्नंट पण होते. विराजचं बाळ माझ्या पोटात होतं. पण एकदा असंच गाडीतून जात असताना ॲक्सिडेंट झाला आणि मग खूप जास्त ब्लिडिंग झालं. माझं ऑपरेशन करण्यात आलं आणि तेव्हा डॉक्टर बोलले की
मी कधीच आई होऊ शकत नाही. बोलताना ईशानीचा आवाज किंचित खाली झाला होता. ओ, पण मग तुम्हाला जर सरोगसीमधून बेबी घ्यायचं होतं, तर तुम्ही तुमचे स्त्री बीज का वापरले नाहीत? आय मीन, बरेच जण तसं करतात आणि तसं केलं असतं तर कदाचित तुम्हाला पण बेबीसोबत ब्रॉन्ड जाणवला असता. तुला कळलं नाही मी काय बोलले ते. मी सांगितलं की माझं ऑपरेशन झालं. आता मी कोणत्याच प्रकारे आई होऊ शकत नाही. ईशानी खाली मान घालून बोलली आणि राधिका शॉक झाली. आय एम सॉरी. राधिकाला उगीच विचारलं असं वाटून गेलं. ओके, चल, खाली सगळे वाट बघत असतील. ईशानी उठत बोलली. राधिका पण उठली आणि तिच्या मागोमाग जाऊ लागली. मनात मात्र खूप सारे विचार येत होते. एक तर आता ईशानीने जे सांगितलं ते ऐकून तिला वाईट वाटलं. पण यात या दोघांची पण थोडीफार चूक आहे असं तिला वाटून गेलं. कारण एकतर लग्न झालेलं नसताना ही लोक असे करत होते आणि वरून काळजी पण घेतली नाही. पण यांचं बॅकग्राऊंड पाहता या गोष्टी यांच्यासाठी फारच क्षुल्लक आहेत असं पण तिला वाटलं. ती एक एक पायरी उतरत होती. पण पोटामुळे आता तिला थोडं जड जात होतं. तिने समोर पाहिलं. ईशानी शेवटच्या पायरीवर पोहोचली होती आणि ती अजून मध्यातच होती. ईशानीला हाक मारून बोलवावं असं क्षणभर तिला वाटलं, पण मग तिने विचार झटकला. उगीच आपण वरती आलो असं तिला वाटून गेलं. ती पोट एका हाताने सावरत आणि दुसऱ्याने शेजारचा रॉड पकडत खाली उतरत होती. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात हातात घेतला. तिने समकून बाजूला पाहिलं तर विराज होता. तुला जास्त त्रास होतोय का? विराजने तिच्या चेहऱ्यावरचे थोडेसे थकलेले एक्सप्रेशन बघून विचारलं. नाही, मी ठीक आहे, ती बोलली. तो तिला खाली घेऊन आला. तर ईशानी त्या दोघांना बघत खाली उभी होती. चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाव दिसत होते. ईशानी, तिला घेऊन यायचं ना, एकटीच का आली? तिची अवस्था बघ, तू असं कसं करू शकते? खाली आल्या आल्या विराज ईशानीला बोलला आणि ईशानीचे डोळे विस्पारले. तिला चालता येत नाहीये का? ईशानीने उलट विचारलं. तुला दिसत नाही का? तिच्या पोटामुळे तिला खालची पायरी दिसत नाहीये. विराज थोडं वैतागून बोलला. ओ, आय एम सॉरी. मला माहिती नव्हतं. ईशानी थोडं रागात बोलली आणि लगेच निघून गेली. राधिका अगोदरच थकली होती आणि त्यात ईशानीला रागावलेला बघून तिला फारसं वाईट वाटलं. पण विराज मात्र अजूनही कूल होता. सर, इट्स ओके. मी त्यांना बोलले होते की मी येईन. राधिका खोटं खोटं बोलली. हे, डोंट टेक हर सिरियस. आम्ही लहानपणापासून फ्रेंड आहोत. सो अशी छोटी मोठी भांडणं रोज होतात आमच्यात. विराज हसत बोलला. पण राधिकाला मात्र ते सगळं विचित्र वाटलं. काहीतरी चुकतं असल्यासारखं तिला जाणवलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा हॉलमध्ये सगळ्यांसोबत येऊन बसली. थोड्याच वेळात सर्वांचं जेवण झालं. आज तिला नको असताना पण सगळ्यांनी जबरदस्ती खायला घातलं होतं. त्यामुळे राधिका थोडं वैतागली होती. पण विराटची फॅमिली तिला आवडली होती आणि आता आपले बेबीज एवढ्या चांगल्या लोकात येणार या असं समाधान पण वाटत होतं. जाताना आजीने तिच्या पोटाला वरूनच हात लावून नजर उतरवून घेतली. मग ती बाहेर पडली. विराज त्या दोघींना सोडायला आलेला. गाडीमध्ये बसल्यावर राधिकाने थोडा विचार केला आणि समोर त्या दोघांकडे पाहिलं. ईशानी मॅडम, तुमचा हात देता का? राधिकाने ईशानीला विचारलं. तसं ईशानीने मागे वळून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. राधिकाने मागं पुढे झुकून तिचा हात घेतला आणि स्वतःच्या पोटावर ठेवला. ईशानी थोडं गोंधळली. तिने आजपर्यंत राधिकाच्या पोटाकडे पण पाहिलं नव्हतं आणि आज अचानक राधिकाने तिचा हात पोटावर ठेवला होता. त्यामुळे ती एकदम बावरून गेली. इथं बेबीज आहेत आणि आताच त्यांनी हालचाल करायला स्टार्ट केलं आहे. तुम्हाला फील करायचं आहे का? राधिकाने विचारलं आणि ईशानी शॉक झाली. हे ईशानी, शी इज राईट. खरंच बेबी रिस्पॉन्स देतात.
समोरून विराज पण बोलला. ईशानी अजूनही शॉकमध्ये राधिकाच्या पोटाकडे बघत होती. मला काही जाणवत नाही. थोड्या वेळाने ईशानी बोलली. हे वेट, माय लिटल आर व्हेरी नॉटी. मी बोलल्यावर रिस्पॉन्स देतात. विराज गाडी ड्राईव्ह करत बोलला आणि राधिकाने समकून त्याच्याकडे पाहिलं. हा काय बोलला? राधिकाला थोडा रागात आला. तेवढ्यात बेबीज आय लव्ह यू समोरून विराज ड्राईव्ह करता करता बोलला आणि इकडे खरंच राधिकाच्या पोटात लगेच हालचाल झाली. ईशानी जी अजून पोटावर हात ठेवून बसली होती ती अशा अचानक झालेल्या हालचालीने बावसळून गेली आणि तिने पटकन हात काढून घेतला. ओ, खरंच हे तुला रिस्पॉन्स देत आहेत? ईशानी एकदा विराज आणि एकदा राधिकाच्या पोटाकडे आश्चर्याने बघत बोलली. येस, ते खूप क्यूट आहेत. फक्त मलाच रिस्पॉन्स देतात. विराज हसत बोलला. ईशानी आणि राधिका मात्र आता शांत बसल्या होत्या. विराजने त्या दोघींना घरी सोडलं आणि तो निघून गेला. घरी आल्यावर ईशानी तिच्याशी फारशी बोलली नाही. ती तिच्या कामाला निघून गेली. राधिका रूममध्ये आली आणि फ्रेश झाली. आज राहून राहून खूप सारे विचार तिच्या मनात येत होते. डिलिव्हरी झाल्यानंतर हे बेबी त्यांना द्यायचे होते, पण ईशानीला या बाळांबद्दल काहीच फिलिंग नव्हती. ती पुढे जाऊन बेबींना नीट सांभाळेल का? राधिका बेडवर पडल्या पडल्या विचारात हरवली होती. डोळे किंचित ओलसर झालेले तिने पोटावर हात ठेवला आणि डोळे बंद केले. बेबीज, मम्माला कधीच चुकीचं समजू नका प्लीज. मम्मा तुमच्यावर खूप प्रेम करते, पण मम्माची मजबुरी आहे. तुम्हाला मला सोडून जावंच लागेल. आता फक्त 2 ते 2.5 महिने राहिले आहेत. मग आपण वेगळे होऊन जाऊ. तुम्ही दोघं त्या मोठ्या घरात जाल आणि मी माझ्या पूर्वीच्या जीवनात. तुम्हाला माझी आठवण येईल का? बोलता बोलताच राधिकाने रडायला सुरुवात केली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राधिकाच्या डिलिव्हरीनंतर काय होईल बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.